अकलूजमध्ये अकलाई देवी मंदिर असेल, शिवसृष्टी असेल, शंकर पार्वती असेल, शिवामृत गार्डन असेल, गणेश मंदिर, जे पार्क असेल, मंदिर असतील, मशीद असेल, कापड व्यवसाय असेल, डॉक्टर असतील, चित्रपटगृह, साखर कारखाने, मार्केट यार्ड, क्रीडा संकुल आणि स्मृती भवन असे अनेक ठिकाणं आहेत, की ज्यामुळे गर्दी होते श्रोते. पण याच्यावरती कुठेतरी आपण शिस्त असणं गरजेचं आहे किंवा आपण पाळणं गरजेचं आहे प्रत्येकाने. तर अकलूज हे खूप मोठं वैभव आहे श्रोतेहो. या ठिकाणी खूप सारे लोक येतात आणि त्यामुळे ना खूप सारी गर्दी होते. पण या गर्दीवरती नियंत्रण मिळवणं किंवा अतिक्रमण हटवणं किंवा रस्त्यावरती योग्य ती अंमलबजावणी करणं, हे पोलिस स्टेशन आणि नगर परिषद यांचं काम आहे श्रोतेहो. पण आपण नगर परिषदेचे माननीय श्री सचिन पाटील यांच्याशी गप्पा-गोष्टी करणार आहे. जर समजा तुमचे काही प्रश्न असतील, तर सचिन पाटील सरांशी तुम्ही बिनधास्त विचारू शकता किंवा मला टेक्स्ट मेसेज किंवा WhatsApp मेसेज 72 31 908 908 या क्रमांकावरती करू शकता. सध्या फोन लाईनवरती आहेत अकलूज नगर परिषदेचे माननीय श्री सचिन पाटील साहेब. यांच्याशी आपण गप्पा-गोष्टी करणार आहोत. पाटील साहेब, मी स्माईल एफ रोड स्टेशन 90.8 अकलूजमध्ये तुमचं स्वागत करतो सर. नमस्कार. सर्व अकलूजकरांना शुभ सकाळ. सर्वांना नमस्कार. सर नमस्कार. ॲक्चुअली आपले परवा दिवशी ट्रॅफिक संदर्भातील आदरणीय विजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितदादांनी वगैरे सर्वांनी मीटिंग घेतली होती सर आणि खूप सारे या ठिकाणी लोक देखील उपस्थित होते. अर्थात सर अकलूजमध्ये दिवसेदिवस ट्रॅफिक वाढतं. याचं कारण काय सर? सांगाल का सर प्लीज? ट्रॅफिकची समस्या ही प्रत्येक शहराची आता वाढतच चाललेली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गाड्यांचं वाढतं प्रमाण. रस्त्यांची संख्या आहे तीच आहे किंवा रस्त्यांची रुंदी आहे तीच आहे, पण गाड्यांचं प्रमाण वाढत आहे. प्रत्येक घरामध्ये पूर्वी आपल्याला काही 8-10 वर्षापूर्वी असेल किंवा थोड्या काळापूर्वी असेल, गाड्यांचं प्रमाण घरोघरी अशी एक असायची. आजकाल घरोघरी 2 चाकीचं प्रमाण वाढलेलं आहे, 4 चाकीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे ट्रॅफिकची संख्या वाढलेली आहे. परंतु ह्या ट्रॅफिकला नियोजितबद्ध जर आपण व्यवस्थित हँडल केलं किंवा प्रत्येकाने ट्रॅफिकचे रूल्स पाळले, तर ही जी अडचण निर्माण होते ती होऊ शकणार नाही. अगदी बरोबर आहे सर. आता शिवापूर पेठ आपल्या अकलूजची आहे सर. यामध्ये तर 4 चाकी वाहन नेणं खूप मुश्किल आहे. कारण हं, कित्येक दिवस झालं मी तर 4 चाकी वाहन त्या ठिकाणी घेऊन गेलो नाहीये. सर भविष्यामध्ये हं. आपल्या नगर परिषदेमार्फत अशी काही सार्वजनिक वाहतुकीची सुविधा होऊ शकते का सर? म्हणजे जे पे एंड पार्क असेल, जे काही पार्किंग पुण्यामध्ये वगैरे असतं, असं होऊ शकतं का सर? नाही, आमचं कसं चाललं आता शहरामध्ये रस्त्यांचं काम चालू आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अगदी बरोबर सर. आता येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्या शहरातले जे मुख्य रस्ते आहेत, पूर्ण हां सर. रुंदीने आणि मोठ्या साईजने आता होत आहे ते. आपल्याकडे नगर परिषद झाल्यानंतर रस्त्यांचा प्रकल्प मंजूर झालेला आहे. अगदी त्यामुळे बरोबर. शहरातील जे विकास योजनेमधील रस्ते आहेत, जे 60 फुटी रस्ते असतील किंवा 30 फुटी रस्ते आहेत, पूर्ण पूर्ण रुंदीने आपण बनवत आहोत. त्यावेळी आपल्याला P1, P2 वगैरे या गोष्टी करता येईल आणि वन वेचे वगैरे नियोजन करण्याच्या आमच्या ह्याच्यामध्ये आहे, नियोजनामध्ये आहे. शहरामध्ये पॅरलल रस्ते बस स्टँडच्या मागील रस्ता किंवा इकडचा मठ चौकातला रस्ता ते पॅरलल रस्ते होऊन गेल्यानंतर ट्रॅफिक समस्या बऱ्यापैकी कमी होईल आणि P1, P2 गेल्यानंतर आणि काही ठिकाणी आपण पार्किंगचे झोन्स बनवण्याचं नियोजित आहे. त्यामुळे पार्किंग समस्या बऱ्याच अंशी कमी होईल. कमी होईल म्हणजे बऱ्यापैकी संपूर्ण जाईल. अच्छा. सर एक मला प्रश्न विचारू इच्छितो, की जे अकलूजमध्ये ट्रॅफिक वाढतंय, रस्ते सेम आहेत, संख्या वाढली, वाहनांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली. पण दिवसेदिवस डिजिटल बोर्ड रस्त्यावरती लावणाऱ्यांची संख्या म्हणजे नेम प्लेट जे दुकानदार आहेत ॲक्चुअली त्यांचे बिझनेस आहेत. पण त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी त्यांची जी डिजिटल बोर्ड आहे ते लावले पाहिजेत. ते रस्त्यावरती खूप येतात. ह्यासाठी काय तुम्ही भविष्यात कारवाई करणार आहेत का सर? नाही, आपण ती कारवाई सुरूच केलेली आहे. ॲक्चुअली ज्यांनी पक्के बोर्ड असतील किंवा कच्चे बोर्ड असतील, जे विनापरवानगी लावलेले आहेत रस्त्यावरती किंवा रस्त्याच्या बाजूला, ते आपण हां सर. काढण्याची कारवाई चालू केलेली आहे. दुसरे सर अतिक्रमण सुद्धा मी 2 आठवड्याभरापासून चालू केलेलं आहे काढण्यासाठी आणि जे बोर्ड आहे ते ॲक्चुअली बोर्डमुळे खूप प्रॉब्लेम्स येतात, की अतिक्रमणची आणि वाहनं बाजूला लावायला जागाच मिळत नाही बोर्डांमुळे. अगदी बरोबर आहे सर. त्यामुळे ते बोर्ड आपण काढून घेण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि ती काढून घेतोय बोर्ड आपण. सर, जे छोटे व्यावसायिक आहेत, अर्थात ते त्यांचं कुटुंब चालवतात. पण एका हं. कुटुंबामुळे हजारो लोकांना रस्त्यावरून ये-जा करता त्रास होतो. हे जे छोटे व्यावसायिक आहेत, यांना तुम्ही कुठे असे जागा देणार आहात का? आता जसं की एखादा पाणीपुरीचा स्टॉलवाला असेल किंवा भजी करणारा, वडापाव करणारा, यांच्यासाठी सर कॉमनली एक खाऊ गल्ली आपण तयार करू शकतो का सर? की हो, करू जेणेकरून शकतो. आहे. हां, भविष्यामध्ये ह्याची काही तरतूद वगैरे तुम्ही करून ठेवलेली आहे का? आहे. नियोजित आहे आपलं. जे गावठाण विस्तार योजनेमध्ये जे आपल्या जे चालू आहे सध्या जे भूसंपादनची प्रक्रिया चालू आहे, जिकडे आपण बऱ्यापैकी लोकांना शिफ्ट करणार आहोत. त्या ठिकाणी आपण हॉकर्स झोन आपण बनवणार आहोत. अच्छा. त्या बाजूला आपण जे शहरातील शहरातील रस्त्याच्या बाजूला जे टपरीच्या माध्यमातून जे व्यवसाय करतात,
हां, सर. त्या लोकांना आपण तिकडे शिफ्ट करतोय आणि रस्त्यामध्ये कुठेही टपरी राहणार नाही आणि कुठेही हातगाडी राहणार नाही या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. अच्छा, म्हणजे सुंदर अकलूजची संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे. तुमची तरतूद तशी तुम्ही करून ठेवलेली आहे. पण सद्यस्थितीला हं. जे रस्त्याच्या कडेला खूप सारे वडापाव विक्रेते वगैरे म्हणजे स्टँडच्या समोरची बाजू वगैरे पाहिली ना सर, तर येस, खूप येस. त्रास होतो. कारण शाळेतील मुलं ये-जा करतात. त्यामुळे अडचणी तेवढ्या वाढतात सर. पण मी म्हणेन सर दुसरी गोष्ट काही श्रोत्यांनी प्रश्न देखील तुम्हाला विचारले आहेत सर, की नितीन खराडे वकील साहेब आहेत, की सचिन पाटील सर प्रत्येक चौकामध्ये स्पीड ब्रेकर असावेत, लवकर सिग्नल बसवावेत असं त्यांनी प्रश्न विचारलाय सर तुम्हाला. यावरती काय उत्तर द्याल सर? नाही, सिग्नलची व्यवस्था कशी असते? आपण सिग्नलला आपण लावू शकतो नगरपालिका. हां पण सर. कसं पोलीस डिपार्टमेंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण लावत असतो आणि त्यांनी आपल्याला काही पॉइंट दिले आहेत. त्यामध्ये आपण महर्षी चौक एक आहे, तिथं आपलं सिग्नल नाही आहे. अच्छा सर. तिथे एक अच्छा. लावण्याची व्यवस्था करत आहोत आणि जे जुने सिग्नल जे आपल्या शहरामध्ये आहेत, जे आता सध्या नादुरुस्त आहेत, हां सर. ते दुरुस्त करण्यासाठी सूचना आम्ही दिलेल्या आहेत. सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, की आता सध्या दीपावलीच्या अगोदरपासून रोडच्या साइडच्या गटारीची कामं चालू आहेत. हे हो. सर जी कामं चालू आहेत, त्या कामाचा तुम्ही साइन बोर्ड असं तयार करून तिथे लावू शकत नाहीये. कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, त्यांचा मोबाईल नंबर, हे काम 1 वर्षासाठी आहे. 1 वर्षामध्ये हे काम संपेल, असा आपण बोर्ड लावू शकतो का सर? लावू शकतो, लावू शकतो. अच्छा, हे बोर्ड सर कुठे दिसत नाही. त्यामुळे सर अनेक लोकांची गैरसोय होते आणि सध्या जी हं, रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगारे आहेत, ते देखील तुमचं काम चालू आहे सध्या हवार करण्याचं. हं. रस्त्याच्या बाजूला जी माती साचलेली होती, ते तुमचे कामगार सध्या सकाळच्या वेळेमध्ये करतात. त्याबाबत तुमचं आणि तुमच्या कामगारांचं मी स्माईल एफएम रेडिओ स्टेशनतर्फे आभार मानतो. पण धन्यवाद. सध्या सध्या सर बाजूला जी माती आहे, ही थोडी अजूनही हटवली पाहिजे, की जे त्रास होतोय सर त्याचा. कारण जर पाऊस भविष्यात म्हणजे पावसाळ्यात पाऊस पडला, की ते रस्त्यावर माती येणार, परत स्लिप होणार वगैरे. सर येस. अकलूजकरांसाठी ट्रॅफिक संदर्भात तुम्ही काय संदेश द्याल सर प्लीज? आपण दिलेली जी सूचना आहे ती अतिशय योग्य आहे आणि आपण ती ती मान्य करून आम्ही त्यावरती काम करू. आता जे मातीचे ढिगारे आहेत, ते पाऊस पडल्यानंतर ते पुन्हा रस्त्यावर येणार, चिखल होणार आणि पुन्हा आपण जे केलेलं काम आहे ते पुन्हा म्हणजे दिसणारच हां, नाही. येस सर, येस सर, येस सर. हां. सर आप मला एक मी सर्व म्हणजे तुम्ही सीओ आहात. आज मी पी-आय नीरज उबाळे सरांशी बोललो. पी-डब्ल्यू-डीच्या पाटील मॅडमशी काही संपर्क होऊ शकला नाहीये. परंतु मी सर्व अधिकाऱ्यांना एक सांगू इच्छितो सर. तुम्ही असं काम करा, की अकलूजकरात ज्यावेळेस तुमची इथून बदली होईल, त्यावेळेस आमच्या अकलूजकरांच्या डोळ्यामध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, आनंदाश्रू आले पाहिजे, की सचिन पाटील सरांनी एवढं सुंदर काम केलं, एवढं नीरज उबाळे सरांनी एवढं चांगलं काम केलं, पी-डब्ल्यू-डीच्या पाटील मॅडमने एवढं चांगलं काम केलं, की आम्हाला वाईट वाटलं पाहिजे सर तुमची बदली झाल्यानंतरनं. हे तुम्ही आम्ही शक्य करू शकाल का सर? आमच्या डोळ्यामध्ये पाणी आणू शकाल का? आम्ही आमच्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करू. अपेक्षा एवढीच आहे, की नागरिकांनी आम्ही जी कारवाई करणार आहे किंवा ज्या गोष्टी करणार आहे चांगल्या असतील, आमची जर चूक होत असेल तर नक्की आम्हाला निदर्शनास आणून द्यावी आणि एखादी चांगली योजना असेल किंवा चांगला आपण काय कुठली ॲक्टिव्हिटी करत असेल तर नक्की सर्वांनी सपोर्ट द्यावा एवढीच विनंती करतो मी अकलूजकरांना. सर तुमचं काम उत्कृष्ट आहे. कामाबाबत सर अकलूजचे नवीन रचना तयार होते. याबाबत जनतेलाही त्रास होतोय सध्या आणि तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त त्रास होतोय. कारण प्रत्येक जण येऊन तुम्हाला प्रत्येक प्रश्न करत असतो. त्याचं उत्तर देणं तुम्हाला गरजेचं असतं. कारण आज सोशलमध्ये काम करणं देखील तेवढं तुमच्यासाठी कठीण जातंय. पण जे तुम्ही करताय हे चांगलं आहे. भविष्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या नवीन कामासाठी स्माईल एफएम रेडिओ स्टेशनच्या टीमतर्फे आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि आमच्या श्रोत्यांनी खूप मोलाचा सल्ला दिला. त्याबाबत पुन्हा एकदा आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद.